स्वागत आहे मित्रांनो तुमचं SD अंपायरमध्ये। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या। तर आज आपण पाहणार आहोत फक्त याच शेतकऱ्यांना म्हणजे सर्व लाभ योजनेचा लाभ मिळणार आहे। तर नवीन GR आलेला आहे मित्रांनो आपल्यासाठी। तर हे आपला कोणता GR आपल्याला गव्हर्नमेंटने लागू केलेला आहे GR आपण बघू शकता। तर सर्वप्रथम आपल्याला GR बघायचा आहे। तर महाराष्ट्र शासनातर्फे कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळख क्रमांक फार्मर ID अनिवार्य करण्यात आलेली आहे मित्रांनो। आणि एवढंच नव्हे तर ID कार्ड जे होणार आहे मित्रांनो तुम्हाला आपल्या सरपंच किंवा आपल्या जवळच्या शेतामध्ये बघायला मिळणार आहे। व याची अंतिम तारीख आपल्याला 11 एप्रिल 2025 रोजी मित्रांनो बघण्यात येणार आहे। आणि कृषी पशुसंवर्धित तर मित्रांनो शासन निर्णय आपल्याला कृषी विभागामार्फत राबविल्या येणाऱ्या योजनेच्या लाभांकरिता शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर ID तसेच मित्रांनो आपल्याला 25/4/2025 पासून अनिवार्य करण्यात येत आहे। कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर ID मित्रांनो आपल्याला शेतकरी क्रमांक हे आपल्याला खूप गरजेचं आहे मित्रांनो। हे जे तुम्ही ओळखू शकताच म्हणजे मित्रांनो आपल्याला फार्मर ID जे आहे ते आपल्याला 15 तारखेपासून ह्याची डेट सुरुवात होणार आहे मित्रांनो। आणि आपल्याला 15/4/2025 पासून मित्रांनो हे फार्मर ID आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला उघडायचे आहे मित्रांनो। कारण याच्यावरतीच तुमचे पुढचे जे फॉर्म्स आहेत ते अवलंबून राहणार आहेत मित्रांनो। तर त्याच्यासाठी तुम्हाला हे सर्वप्रथम हे करायचंच लागणार आहे मित्रांनो। कारण जर तुम्हाला बघायचं झालं तर कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांची राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर ID अनिवार्य असल्याने त्याबाबत सर्व संबंधित पोर्टल संकेतस्थळावर ऑनलाईन प्रणाली इतर मध्ये संबंधित येण्याशी समन्वय बघून आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्याची कार्यवाही आयुक्त कृषी यांनी करावी। तर मित्रांनो याच्यावरती जर तुम्हाला कोणता नवीन GR आलेला असेल तर हाच तो GR आहे मित्रांनो। कारण याच्यावरती जर तुम्ही कोणताही फार्मर ID ओपन करत असताना तुम्हाला कोणताही ऑनलाईन संकेतस्थळावर जर आलेला असेल तर तुम्ही याच्यातर्फे करू शकता। तर तिसरा क्रमांक मित्रांनो शेतकरी बांधवांनो तर शेतकरी ओळख क्रमांक आणि त्यांच्याशी संगणित डेटा म्हणजे जमिनी जिओ रेफेस पार्सल डाटा आणि त्यावर घेतलेली पिके DCS हा कृषी विभागामार्फत वापरल्या असलेल्या विविध ऑनलाईन प्रणालीशी ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग करण्यात येणार आहे मित्रांनो। इंटरफेस ॲपद्वारे स्टॅटिक्स ह्या प्रणालीशी जोडण्यासाठी आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो। तर ज्या शेतकऱ्यांनी अद्याप शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर ID साठी नोंदणी केलेली नाही त्या शेतकऱ्यांना ताडताडी पोर्टल नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त करावे। तर मित्रांनो एवढे झालेलं आहे आपल्यानंतर आपण आता याच्यानंतर 5वा नियम बघणार आहोत। तर शेतकऱ्यांसाठी म्हणजेच मित्रांनो शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक आवश्यक असल्यास आपल्याला आयुक्त हे मिळणार आहे मित्रांनो। आणि याची जी प्रस्तुत शासनातर्फे नियम आलेले आहे मित्रांनो हे तुम्हाला खूपच लवकर कळणार आहे मित्रांनो। आणि जर तुम्हाला व्यवस्थित याची माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवर लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या। आणि असेच नवीन पाहण्यासाठी आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो। कारण महाराष्ट्र शासनाद्वारे नवीन GR येत असतील तर तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आणि आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।